एक चटणी आणि भरपूर फायदे। डिंक जवस टाकून लसूण चटणी कशी बनवायची ते पाहूया। ही चटणी तुम्हाला यूट्यूबवर कुठेही मिळणार नाही। या रेसिपी पाहिजे असेल तर रश्मी किचनला सबस्क्राइब करा। नमस्कार मंडळी, मी रश्मी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आता आपण चटणीची रेसिपी पाहूया। ही मी कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये एक वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत। वाटी शेंगदाणे घेतले, शेंगदाणे चांगले भाजून झाले आपले। आता हे मी त्याच वाटीने तीळ घेतलेले आहेत, सफेद तीळ आहेत, ते पण मी आता चांगले भाजून घेतलेले आहेत। ते तीळ पण चांगले भाजून झाले। हे आपले जवस घेतलेले आहेत, मी जवस अर्धी वाटी घेतलेले आहेत। जवस पण आता चांगले भाजून झाले। आता मी खोबरं किस घेतलेलं आहे, ही एक वाटी घेतला खोबरं किस। हे खोबरं पण मी आता चांगलं खमंग भाजून घेतलेलं आहे। सर्व साहित्य चांगलं खमंग भाजून घ्यायचं। हे मी डाळ्या घेतलेल्या आहेत, आपल्या चिवड्यामध्ये टाकतात डाळ, ती आहे पंढरपुरी डाळ, ती पण मी चांगली भाजून घेतली। आता त्याच कढईमध्ये तेल टाकलेलं आहे मी। माझ्याकडे थोडंसं तेल कमी पडलं तर तुम्ही एक चमचा जरा तेल जास्त टाका आणि त्याच्यामध्ये डिंक करून घ्यायचा, तळून घ्यायचा। डिंक तेलामध्ये तळून घ्यायचा, तुपामध्ये नाही। आपला डिंक पण चांगला तळून झालेला आहे। आता कढई गरम होती, थोडंसं तेल होतं, त्याच्यामध्येच मी 10-15 लसणाच्या पाकळ्या टाकल्या होत्या आणि जिरं टाकलं होतं। जिरं आणि लसूण 2 मिनटं परतून घेतली। त्याच्यातच आपलं हे सगळं साहित्य टाकलेलं आहे, आपण भाजून घेतलेलं सर्व चांगलं मिक्स करून घेतलं। थंड झालं तसं मिक्सरला मी आता लावून घेते। त्याच्यामध्ये मिक्सरला लावताना त्याच्यामध्ये मी किसमिस टाकलेले आहेत, मिरची पावडर, तुम्हाला जसं तिखट लागेल तसं मिरची पावडर, चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे मिक्सरला मी काढून घेते। मिक्सरला एकदम पावडर करून घ्यायची नाही, थोडंसं असं जाडसर ठेवायचं। आणि हे तुम्हाला जर आवडत असेल तर ह्याच्यामध्ये थोडासा खजूर टाकायचा। तुमच्याकडे खजूर नसेल, आता एखाद्याला खजूर नाही जमेल तर त्याने गूळ टाकला तरी चालेल, थोडासा गूळ टाकायचा आणि परत एकदा मिक्सरला ही चटणी काढून घ्यायची। ही आता आपली चटणी तयार झालेली आहे। ही एकाच चटणीमध्ये आपल्याला भरपूर सारे फायदे मिळतात। ही चटणी जर तुमची मुलं अशी नसेल खात तर आपण एखाद्या भाजीमध्ये टाकली तरी चालते। तुम्हाला ही माझी चटणीची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा। तुम्ही ही चटणी पहिली कधी केव्हा केलीत का तेही सांगा। तुम्हाला माझा ही चटणीची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय श्री कृष्ण।